नंदुरबार येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नंदुरबार येथे सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन शनिवार रोजी VG राजपूत लॉन्स येथे करण्यात आले. या शोक सभेत अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यात विविध विकास कामांच्या तसेच योजनांच्यासाठी अजितदादांनी मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित होते. यावेळी आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, उद्योगपती मनोज रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, तळोदा नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख गणेश पराडके, शिवसेना उबाठा प्रमुख अरुण चौधरी, जिल्हा प्रमुख पंडित माळी, समिधा नटावदकर, किरसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रतन पाडवी, मोहन शेवाळे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सीमा सोनगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, नवापूर नपा उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी, मोहन माळी, योगेश चौधरी, मालती वळवी यांच्यासह सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दादांबद्दल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल आपण मागच्या 2-3 दिवसापासून ऐकतोय, बघतोय. आज देखील अनेक लोकांनी आपले अनुभव सांगितले. मी देखील एक छोटासा अनुभव सांगणार आहे. प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी भेट झाली नाही, परंतु आमच्याही देखील नगरपालिकेच्या निकालाच्या नंतर जिल्ह्याच्या सर्व पक्षीय आणि सर्व जनतेकडनं दादांचा एक शोकसभेचा आणि सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि आपण सर्व पत्रकार बंधू आजचे साक्षीदार आहेत की सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यांचे अध्यक्ष, आमदार अशी सर्वच मंडळी, तळागाळातली, सामाजिक क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, सांस्कृतिक क्षेत्रातली, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी लोकांची आज अफाट गर्दी या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेली होती. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी जे महाराष्ट्रभर काम केलं त्याची पावती ही होती की आज कुठलाही जातपात न पाहता, धर्मभेद न पाहता या ठिकाणी सर्व क्षेत्रातल्या लोकांनी दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. सर्वांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि सर्वांनी साश्रुनयनांनी त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली दिली. दादा दोघे माझी भावना अशी आहे की यामध्ये ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या याच्या चर्चेमध्ये केवळ अजितदादा होते, पक्षातले इतर पदाधिकारी नव्हते. माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की या ठिकाणी दादांचे जी काही पॉवर्स होते ते सगळे पॉवर पहिले सुनेत्रा वहिनींकडे ट्रान्सफर झाल्या पाहिजे. पॉवर अजितदादांच्या कुटुंबाकडे त्या ट्रान्सफर झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहील. नाही, निश्चितच कार्यकर्ता म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर बेरजेचंच राजकारण होणार आहे. मागील महानगरपालिकेच्या निवडणुकात आम्ही एकत्र होतो, जिल्हा परिषदेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी युती केलेली होती, पण ती 2 पक्षांची युती होती. त्याच्यामुळं एकत्रीकरण आणि युती ह्यामधला काही फरक आहे. तो फरक फक्त सुनेत्रा वहिनी मिटवू शकतात. 2 एकत्र जरी झाल्या तरी स्वागत आहे, मात्र पूर्णपणे सुनेत्रा वहिनींच्या निर्णयाला आम्ही अधीन राहून हे वक्तव्य करत आहोत.